सगळ्याला हात जोडून विनंती, सिंगने सगळेजण खाली बसा. बसा खाली, खाली बसू द्या, खाली बसू द्या. माईक पण नाही. हॅलो हॅलो हॅलो. शेतकरी भावांनो, सकाळपासून तुम्ही इथे बसलेले आहेत. पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती चर्चा घडवून आणण्याची. हे पोलीस आतमध्ये जात आहेत, गुलुगुलू बोलतायत, बाहेर येऊन परत निघून जात आहे, आपली वाट पांगण्याची वाट पाहताय. आणि हे काळ्या कपड्यावाले पुढे घालताय बाउन्सर. असे बाउन्सर घेऊन बोलवल्याशिवाय मिळणार नाही. हे बाउन्सरच्या जीवावर जे आतमध्ये बसून शेतकऱ्याची लूट करताय, मेल्या आईचं दूध पिण्यावर आहे. पोलीस समोर आले आपण समजू शकतो, पण हे कोण टिकवते? काळ्या कपड्यावाले इथे ठेवलेत. आपल्याला पडार
त्याच्याच नोकऱ्याचं करायचं शेतकऱ्याच्या अन्नावर पावसाळ्यात सोडणारा अमित देशमुख मुर्दाबाद. 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 अमित देशमुख हाय हाय. अमित देशमुख हाय हाय. अमित देशमुख हाय हाय. शेतकऱ्याच्या अंगावर बाउन्सर सोडणारा अमित देशमुख मुर्दाबाद. दादागिरी नहीं चलेगी. गुंडागर्दी नहीं चलेगी. और तानाशाही नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. देखा है और देखेंगे. तेरी तानाशाही देखी है और गुंडागर्दी देखी है और देखे. गुंडागर्दी तानाशाही और जोर से हल्ला बोलची गोष्ट द्यायची सगळ्यांनी. हा जोरदार हल्ला बोल. हल्ला बोल. हल्ला बोल. हल्ला बोल. हल्ला बोल. शासन पे जोर जुलूम पे तानाशाही पे गुंडागर्दी पे और जोर से जोर से. शेतकरी मित्रांनो, आपण बोलग्याचे औलाद आहोत. आपलेच लेकरं नोकरीला ठेवायचे, त्यांना काळे कपडे घालायचे आणि आपल्या विरोधात वापरायचे आणि त्या देशमुखाने तिकडं सुरक्षित राहायचं. चौकात घेऊन असले कारखानदार बनवले पाहिजेत. शेतकरी चोर अमित देशमुखाचं करायचं का? शेतकरी चोर अमित देशमुखाचं करायचं का? मला वाईट तुमचं वाटतंय. अरे हे पोलीस सुद्धा तुम्हाला सिरियसली घ्यायला तयार नाहीयेत. सकाळपासून तुम्ही इथे बसलाय, कामाच्या दामासाठी बसलेत आणि तुमची विचारपूस करायला सुद्धा इथले LIB वाले आणि अधिकारी यायला तयार नाही. हे गुळघेपणाचं आंदोलन जर करायचं असेल तर या असल्या आंदोलन यशस्वी होत नसतात. भावांनो, कायदा आपल्याला राखायचा आहे बरोबर, परंतु छत्रपतीची औलाद आहात ना, आरपार करण्याची पण तयारी ठेवावी लागेल. चर्चा सुद्धा जर त्यांना करायची नसेल तर ते सहन करता येणार नाहीये आणि म्हणून 10 मिनिट आपण देतोय. 10 मिनिटांमध्ये अरे काय फार फार तर शहीद होऊ ना. या कारखान्यावर 4 पुतळे बसूया, आपले घर फरक पडत नाही. बसूया 4 पुतळे, पण अपमान घेण्यात मागं आणि अशा प्रकारची दादागिरी हे सहन करत जाण्यापेक्षा मेलेलं बरं. काय तोंड घेऊन जाणार आहे बायकांना दाखवायला घरात? काय लेकरं बाळांना तोंड घेऊन जाणार आहे? आंदोलनाला गेलो होतो ना, आम्हाला कोणी विचारलं नाही. आणि अशा जिंदगीवर थोय आरपारची करू मंजूर आहे का? मंजूर आहे का? पोलीस काय आमचे दुश्मन नाही आहे. पोलीस शेतकऱ्याचीच पोरं आहेत. कपडे फक्त वेगळे घातले नाही तर त्यांच्या घरात सुद्धा उसाचे टिपरू पिकवणारे सगळे लोक आहेत. त्यामुळे पोलिसांची दुश्मनी नाही. पण बाउन्सर जर समोर आणले तर सहन करणार. अमित देशमुखला हा व्हिडिओ पाठवा, त्याला म्हणावा भाऊ तू तिकडे बसलाय लातूरला, तुला वाटत असेल आम्ही इथे काय हलवून घेणार नाही. तुझ्या घरात घुसावं लागलं तरी सगळे जण घुसल्याशिवाय. आणि अजित पवारचा शब्द आहे, तू जिथं असशील घरात घुसल, सोडणार नाही. मंजूर आहे का तुम्हाला? मंजूर आहे का?
भावांनो 10 मिनिटाची वाट देतो आपण. पोलीस आमचे दुश्मन नाही, पण हलक्यात घेऊ नका. गुडघ्याची अवलाद इथं आलेली नाहीये. शहीद होण्याची तयारी आहे आणि लाठी तुरुंग काठ्या हे सगळं भोगायची तयारी आहे. शेवटी तुम्ही पण शेतकऱ्याच्याच पोटी जन्म घेतलेला आहे. शेतकरी बापासाठी आलोय आम्ही. त्यामुळे इतकंही दुर्लक्ष करणं हे संतापजनक आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे का? भाषण ऐकताय ना आमची 27 तारखेला